बाहेर धो-धो पाऊस पडतोय आणि भजी खायचं फार मनात आहे, पण खाऊ शकत नाही कारण की सगळे आजारी आहेत. तर अशीच एक क्रिस्पी रेसिपी घेऊन आली आहे आणि इडलीचं जे पीठ आहे ते म्हणजे रात्री मी बनवलेली इडली आणि थोडं बॅटर राहिलेलं, तर त्याच्यापासूनच हे क्रिस्पी बनवू शकता. जसं की मी सांगितलं की 4 किलोच्या मापाप्रमाणे मी हे दळून आणते आणि या वाटीच्या जास्त पण मोठी वाटी नाही आहे, छोटी वाटीच्या मापाने आपण पूर्ण भरून 4 वाटी आपण पीठ घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये 120 ग्राम दही टाकणार आहोत आणि थोडं पाणी गरजेप्रमाणे, जसं आपण रवा भिजवतो त्याप्रमाणे, जास्त पाणी घालू नये. आणि कमीत कमी 2 तास तर भिजवावं लागेल कारण की पावसाचं सीझन आहे. आणि जेव्हा आपण बनवायला घेऊ थोडंसं हँड ब्लेंडरने आपण एकसारखं करून घेणार आहोत आणि मग मीठ टाकून एवढा मी जो सोड्याचं प्रमाण सांगितलं तेवढंच सोडा टाकायचा आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे. आणि त्याच बॅटरमध्ये आता आपण काही व्हेजिटेबल्स घालणार आहोत, जसं की भाज्या घालणार आहोत. दुधी आहे, तो मग खिसून घेतला आहे, कोबी आहे, गाजर आहे, कांदा आहे, वाटाणे आहेत आणि कॉर्न आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने तुमच्या आवडीच्या भाज्या यामध्ये ॲड करू शकता. तुम्ही याच्यामध्ये अजून सिमला मिरची पण ॲड करू शकता आणि बीट पण ॲड करू शकता. हां, टोमॅटो ॲड करू नका, नाहीतर टोमॅटो क्रिस्पी होईल आपला जो हांडवा आहे, पण नंतर तो एकदम सॉफ्ट होईल. मग टोमॅटो ॲड करू नका. आणि ह्या सगळ्या भाज्या मी ॲड केल्या ऑलरेडी. आणि जो बीट तुम्ही टाकलात तो थोडासा हलकासा कलर आपला जो बॅटरचा आहे पिंक कलर येईल, पर्पल अशा टाईपमध्ये. तर सगळ्या भाज्या टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं पाहिजे तर पाणी तुम्ही ॲड करू शकता आणि चांगलं आपलं जे बॅटर आहे एकसारखं हलवून घ्यायचं आहे. तुम्ही याच्यामध्येच तडका वगैरे ॲड करू शकता. तिखट खायचं असेल तर हिरवी मिरची ॲड करू शकता. कोथिंबीर ॲड करू नका कारण की कोथिंबीर नंतर थोडीशी पिवळीसर दिसते आणि त्याच्याने टेस्ट थोडा बिघडतो. आमच्या घरी हे जास्त करून नाश्त्याला नाही तर रात्री जेवणामध्ये बनवलं जातं आणि एकदम पोट भरण्याचा पदार्थ आहे. आणि आपले कढईला चांगलंसं ग्रीस करून घ्यायचं आहे. तुम्ही मोठ्यातला मोठा पण हांडवा बनवू शकता. ॲट अ टाईम 3-3 कढया तुम्ही चालू म्हणजे गॅसची शेगडी असेल तर 3-3 करू शकता. तुम्ही तुमच्या हिशोबाने. मी 2-2 कढईमध्ये ठेवते कारण की एक एक गॅस मी खाली ठेवते काही इमर्जन्सी असेल तर. तर आता थोडंसं तेल आपलं गरम झालं आहे, त्याच्यामध्ये आपण जिरे टाकणार आहोत. थोडंसं पिंच ऑफ हळद टाकणार आहोत, त्याच्याने कलर खूप छान येतो. तुम्ही स्किप पण करू शकता. याच्यामध्येच तुम्हाला हिरवी मिरची टाकायची असेल तर ती पण तुम्ही टाकू शकता. अर्धा चमचा तीळ टाकले आहेत. तीळ थोडेसे तडतड होतात म्हणून आपल्याला छान टेस्ट येईल म्हणून टाकलं आहे. आणि थोडीशी कश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे. ती थोडीशी मिक्स झाली की आपलं जे बॅटर आपण रेडी बनवून ठेवलं आहे ते आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. आता गॅसचा फ्लेम छोटा ठेवायचा आहे आणि आपलं जे बॅटर आहे ते ॲड करायचं आहे आणि याला मंद आचेवर 5 मिनटंच ठेवायचं आहे. झाकून ठेवायचं आहे. 5 ते 7 मिनटं लागतात, कन्फर्म 5 मिनटं नाही. आणि वरून आपण थोडीशी कश्मीरी लाल मिरची पावडर टाकणार आहोत. थोडासा आपण जिरावन मसाला नाहीतर कांदा लसूण मसाला, पेरी पेरी मसाला तुमच्या हिशोबाने तुम्ही कोणता फ्लेवर ॲड करायचा तुम्ही करू शकता आणि झाकण ठेवून द्यायचं आहे. 5 मिनटं मी जसं सांगितलं की लहान आचेवरच कुक करायचं आहे. आणि नंतर आपल्याला ह्याला दुसरीकडे टर्न करायचं आहे. टर्न करताना लाईट गेली असल्यामुळे मी टर्न केलेला जो एडिट केला आहे आणि दोन्ही साईड आपलं जे हांडवा आहे बनवून तयार झाला आहे, क्रिस्पी बनून तयार झाला आहे. तुम्ही बघू शकता, खूप छान लागतं, मुलांना नक्की आवडेल. भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीज बरोबर. तुम्ही चहा, चटणी, नाहीतर हिरवी चटणी, चिंचेची चटणी, सॉस तुमच्या आवडीप्रमाणे कशाबरोबर पण तुम्ही सर्व करून खाऊ शकता. असं पण खूप छान लागतं. प्लेन तुम्ही खाऊ शकता. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओजला नक्की लाईक करा. भेटूया तोपर्यंत. धन्यवाद. राम राम मंडळी.